नमस्कार मुलांनो, मागील वेळेस आपण ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ या पाठाबद्दल माहिती मिळवलेली आहे. तर आता जे आपल्याला चित्र दिसत आहे ते आहेत प्रसिद्ध असे कवी ज्यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो, ज्यांचे नाव आहे श्री तुकडोजी महाराज. त्यांचे नाव जे आहे ते आहे माणिक बंडोजी ठाकूर. यांचा जन्म 1909 साली झाला आणि 1968 साली यांचा मृत्यू झाला. म्हणजे फारच कमी वयामध्ये यांचा मृत्यू झालेला आहे असे आपल्याला आढळून येते. पण त्यांनी या राष्ट्रासाठी बरेचसे कार्य केलेले आहे. कोणकोणते त्यांनी कार्य केले हे आपण पुढे पाहूयात. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जे होते ते हे असे थोर संत कवी होते. तसेच ते एक समाज सुधारक सुद्धा होते. अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम याचे पाठ संपूर्ण देशाला दिले. त्यांनी गावागावातून गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केली. या त्यांच्या कार्याबद्दल जनतेने म्हणजेच लोकांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केलेला आपणास दिसून येतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत आणि ती प्रकाशित सुद्धा झालेली आहेत. त्याच्यातील अनुभव सागर, भजनावली, सेवा, स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी त्यांची पुस्तकं गाजलेली व प्रकाशित झालेली आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारे व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारे असे त्यांचा जो ग्रामगीता हा ग्रंथ आहे तो आजही प्रत्येक गावामध्ये, खेडोपाड्यांमध्ये आदराने वाचला जातो. कारण या ग्रामगीता या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी अज्ञानी लोकांना अगदी प्रेमाने अंधश्रद्धा काढून टाकण्याचं शिक्षण त्यांनी दिलेलं आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेले आहे. शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलेले आहे. जातीभेद, अस्पृश्यता याच्याबद्दल त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून आजही तो ग्रंथ वाचला जातो. मानवाच्या जीवनात व्यायामाला खूप महत्त्व आहे. हे महत्त्व आपल्या पुस्तकातील पान क्रमांक 5 वरील जी कविता आहे व्यायामाचे महत्त्व या कवितेतून त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तुम्ही पुस्तकं काढायची आहेत. पुस्तकामधील पान क्रमांक 18 व्यायामाचे महत्त्व, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ही कविता. सुरुवातीला मी तुम्हाला कविता वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत. काय करतो? फ्लाईट मोडवर आहे का बघितलं आहे? तू माझ्याशी बोल ना. कवितेला आपण सुरुवात करीत आहोत. असं म्हटलेलं आहे की व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व्यायामाचं महत्त्व सांगताना असे म्हणतात की व्यायाम हा आरोग्याचं रक्षण करणारा, आरोग्यदायी म्हणजे आरोग्य जपणारा, आरोग्याचं रक्षण करणारा असा आपला मित्र आहे. आरोग्य देणारा हा तुमचा मित्र आहे हे तुम्ही कायम सूत्र म्हणजे काय? सुवचन, महत्वाचा विचार हा तुम्ही कायम लक्षात ठेवा. याचा अर्थ की आपल्याला दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. कारण व्यायाम केल्याने आपले शरीर आरोग्यदायी राहते आणि आपल्याला सर्व आजारापासून दूर ठेवते. आळस वैरी मानिला सर्वत्र,
सर्वतोपरी. ते पुढे असंही म्हणत आहेत की आळस हा आपला सगळा प्रकारचा शत्रू आहे आणि म्हणूनच आळसाला आपण जवळ करायचं नाही. वैदी म्हणजे शत्रू, आळस म्हणजे सुस्ती. जी काही सुस्ती आहे, म्हणजे आपल्याला काही काम करायचं असेल तर आपण विचार करतो आज नको करायला, उद्या करूयात, आत्ता नको करायला, नंतर करूयात. तर हा जो ह्याला म्हणणार आपण आळस, सुस्ती. आणि हा आपला शत्रू आहे, दुश्मन आहे, वैरी आहे. आणि सगळीकडे त्याला आपण काय मानतो, सर्वतोपरी म्हणजे सर्व प्रकारचा हा आळस आपला शत्रूच आहे. आणि म्हणूनच त्याला आपल्या जवळपास ठेवायचं नाही. नुसताच आराम करून वेळ घालवायचा नाही. आजचं काम जर आजच केलं गेलं तर उद्याला जास्ती काम करावं लागत नाही आणि मग आपली सर्व कामं वेळेवर सुद्धा होतात. अभ्यासही करताना तुम्ही आजचा अभ्यास आजच केला तर उद्या तुम्हाला जास्तीचा अभ्यास करावा लागणार नाही. तर हा आळस जो आहे हा आपला शत्रू आहे. मग व्यायाम करताना सुद्धा काही लोक विचार करतात की आज आपण व्यायाम नको करायला, उद्या करूयात, उद्या विचार करतात परवा करूयात. असा आळस आपण अंगामध्ये न घेता रोज व्यायाम केला पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य हे उत्तम राहील. आपलं आरोग्याचं रक्षण करणारा व्यायाम हा आपला मित्रच आहे. पुढे ते असंही म्हणतात की व्यायामाविन सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन. बघा ते काय म्हणतात ते की जर आपण चांगला व्यवस्थित आहार घेत आहोत, म्हणजे आपल्या भारतीय आहार जो आहे हा सात्विक असा आहार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे प्रकारचे शरीराला लागणारे घटक आपल्याला प्राप्त होतात. त्याच्यामध्ये डाळ, चपाती, भाजी, भात ह्या सगळ्यांचा समावेश होतो. तर हा जो सात्विक म्हणजे चांगला पोषक असा आहार जरी तुम्ही घेतला, जरी तुम्ही चांगल्या प्रकारचं भोजन केलं, म्हणजे तुम्ही जर चांगल्या प्रकारचं जेवलात तरीही ते विकारी करणारं ठरणार आहे, म्हणजे आजारी करणारं ठरणार आहे. कारण जर तुम्ही व्यवस्थित आहार जरी घेतला असेल तरी पण त्या आहाराला पाचनासाठी व्यायामाची आवश्यकता असते. आणि जर तुम्ही त्या पाचनासाठी व्यायाम केला नाही तर एवढं चांगलं भोजन सुद्धा तुमच्या शरीराला विकार देणार आहे, आजार देणार आहेत, तुमच्या शरीराला हानिकारक ठरणार आहेत. व्यायामे होय अग्निदीपन अन्नपचन सहजशी. म्हणजे आपण जे काही खातो ते व्यायाम केल्यानंतर आपल्या पोटातला जो अग्नी असतो तो जळतो आणि आपलं जे अन्न आहे त्या अन्नाचं पाचन सहज व छानपणे होतं. व्यवस्थित आपल्या अन्नाचं पाचन होतं व आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं अन्न खात असेल, तो सात्विक आहार जरी असेल तरी तो जर तुम्हाला व्यवस्थित पाचन करायचं असेल तर त्याच्यासाठी व्यायाम करणं फारच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही व्यायाम केला नाही तर हा सात्विक आहार सुद्धा तुम्हाला विकारी म्हणजे आजारी करणारा ठरणार आहे. पुढे ते असे म्हणत आहेत की व्यायामे जडत्व जाळी दूर. जडत्व म्हणजे जाडपणा. जर तुम्ही व्यायाम केला तर तुमचा जो लठ्ठपणा असतो तो दूर निघून जातो. व्यायामे अंगी राहे तरतरी. की सुस्तपणा जो आहे, जाडपणा आहे, तो व्यायाम केल्याने निघून जातो आणि व्यायामामुळं आपलं शरीर हे दिवसभर तरतरीत असं राहतं. सकाळी उठून जर तुम्ही व्यायाम केला तर दिवसभरात तुम्हाला थकवा जाणवणार नाही, कंटाळा जाणवणार नाही. पण जर तुम्ही व्यायाम केला नाही तर तुम्ही लवकरच थकता. काही काम केलं तर तुम्हाला आराम करावासा वाटतो, झोपावंसं वाटतं. पण जर तुम्ही व्यवस्थित सकाळी सकाळी व्यायाम केला तर तुमचा जो जाडेपणा असतो तोही कमी होतो आणि तुम्हाला तरतरी निर्माण होते. जेव्हा तुम्ही खेळाच्या तासाला खाली खेळायला जाता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस खेळून येता त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये तरतरी निर्माण होते आणि तुमचं जे काम आहे शरीरातलं ते पण व्यवस्थित होतं. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी
वाढे विचारी सजीवपण. ते पुढे असं म्हणतात की जेव्हा तुम्ही व्यायाम करता, खेळता, त्यावेळेस तुमचं शरीर टवटवीत होतं, प्रसन्न होतं आणि शरीरातील जे रक्तवाहिन्या आहेत त्या सुद्धा उत्तम राहतात. त्यांचं कामही ते उत्तम करू लागतात आणि तुमची बुद्धी जी आहे त्या बुद्धीमध्ये पण वाढ होते. ती समृद्ध होऊन तुमचे विचार जे आहेत त्याचा सजीवपणा टिकवून ठेवण्याचं काम करते. आणि म्हणूनच फक्त जाडेपणा कमी करण्यासाठी नाही, तर आपल्या भोजनाचं, आहाराचं व्यवस्थित पाचन करण्यासाठी, आपल्या शरीराला लागणारे अन्न घटक व्यवस्थितरित्या प्राप्त होण्यासाठी, आपल्या शरीराला तरतरी येण्यासाठी, आपल्याला उत्साह निर्माण होण्यासाठी आणि आपल्याला बुद्धी वाढवण्यासाठी सुद्धा व्यायामाची आवश्यकता असते. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये व्यायामाचं महत्त्व हे खूप जास्त आहे. पुढच्या भागात ते असे म्हणतात, व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. ते म्हणतात की व्यायाम केल्याने, बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे व्यायाम दिसतील. तुम्ही उड्या मारता, खेळता, पळता, हाही एक प्रकारचा व्यायामच आहे. तुम्ही दोरीवरच्या उड्या मारता, तुम्ही एकमेकांना पकडायला जाता, हेही एक व्यायामच आहे. ज्यावेळेस तुम्ही खूप खेळता त्यावेळेस तुम्हाला घाम येतो आणि त्यावेळेस तुमच्या शरीरातले स्नायू बळकट होतात. आणि ज्यावेळेस तुमच्या शरीरातले स्नायू बळकट होतात त्यावेळेस आपोआप माणसाचं आयुष्य वाढतं. आणि दीर्घायूचा अर्थ होतो की आयुष्य वाढणे, की माणसाचं आयुष्य आपोआप वाढतं. तुमचे स्नायू जे असतात ते बळकट होतात, बलवान होतात आणि तुमचं आयुष्य सुद्धा वाढतं व्यायाम केल्याने. आणि जर तुम्ही व्यायाम केला नाही, व्यायामहीन म्हणजे व्यायाम न करणे, तर व्यायामाशिवाय तुमचं जे पित्त आहे, पित्त म्हणजे एक ॲसिडिटीचा प्रकार, आजार की ज्याच्यामध्ये छातीमध्ये जळजळ होते, पोटामध्ये आग होते, गॅसेस होतात, अशा प्रकारचा हा पित्ताचा आजार. त्याच्यानंतर कफ म्हणजे छातीमध्ये सर्दी जमा होणे, ज्यांना वारंवार सर्दी होते त्याला कफ प्रवृत्ती असं म्हणतात. वायू म्हणजे वाताचा विकार म्हणजे जाडेपणा, आणि त्याच्यातच गॅस होणे, पोटामध्ये गुडगुड होणे, हे जे काय आहे हे सर्व व्यायाम न केल्याने होत असतं. आणि ते काय करतात, आपल्याला जर्जर म्हणजे म्हातारं करत असतात. दिवसेंदिवस ते आपल्याला वार्धक्याकडं, म्हातारेपणाकडं नेत असतात आणि अत्यंत वाईट असं त्याच्यामुळे आपलं शरीर बनत असतं. पण जर आपल्या शरीराला आपल्याला तंदुरुस्त ठेवायचं असेल, बलवान ठेवायचं असेल, तर आपल्याला व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हे तिन्ही जे त्रिगुण दोष आहेत, म्हणजे वात, पित्त आणि कफ, म्हणजे पित्त, वायू आणि कफ, हे जे तिन्ही जे आहेत हे शरीराला जीर्ण करतात आणि आपल्याला अत्यंत हैराण करतात. त्याच्यामुळे आपल्याला रोज जगणं मुश्किल होतं. आणि जर आपण व्यायाम केला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर पळून जातील आणि आपल्याला ह्या सगळ्यातून मोकळीक मिळेल आणि आपले शरीर बलवान व तंदुरुस्त राहील. आणि सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे की व्यायाम हा आरोग्यदायी असा आपला मित्र आहे, म्हणजे तो आपला मित्रच आहे जो आपल्याला कुठल्याही प्रकारे संरक्षणच देणार आहे. व्यायामे वाढी प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायाम जर केला तर शरीरातली जी प्रतिकार शक्ती असते, म्हणजे आजार रोखण्याची जी ताकद असते ती वाढत असते. आजकाल आपण पाहतो की ह्या करोनाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढणं खूप गरजेचं आहे. आणि ही जर प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर दररोज व्यायाम करणं फार गरजेचं आहे, फार आवश्यक आहे. आणि जर तुम्ही दररोज व्यायाम केला तर ही शक्ती तुमची वाढणार आहे, ही शक्ती तुम्हाला ताकद देणार आहे आणि स्वावलंबनाची वृत्ती तुमच्या अंगी बांधणार आहे. स्वावलंबन म्हणजे स्वतःचं काम स्वतः करण्याची ताकद तुमची निर्माण होणार आहे. तुम्हाला कंटाळा. व्यायामामुळे
स्वावलंबन म्हणजे स्वतःचं काम स्वतः करण्याची वृत्ती वाढते. आपण आपलं काम स्वतः करू लागतो. घरात बसल्या बसल्या आई पाणी दे, आई चहा दे, आई जेवण दे असं म्हणण्यापेक्षा स्वतः हाताने पाणी घेणे, चहा घेणे, जेवण घेणे हे कधीही योग्य. आपलं काम आपण करणे हे कधीही चांगले. त्याच्यामुळे शरीराला चपळता प्राप्त होते आणि व्यायाम आपण जेव्हा करतो त्यावेळेस आपल्या शरीरातला थकवा जाऊन आपण स्वतःचं काम स्वतः करू शकतो, स्वावलंबी बनू शकतो. पुढे ते असंही म्हणत आहेत की व्यायामे अंगे वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. ज्या वेळेस तुम्ही व्यायाम करता त्यावेळेस तुमच्या अंगातला थकवा निघून जाऊन तुमच्या अंगामध्ये काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. उत्साह म्हणजे प्रेरणा निर्माण होते. कार्य म्हणजे काय? काम करण्याचा जोम वाढतो. आणि तुम्ही जेव्हा व्यायाम करता त्यावेळेस दिवसभर तुम्ही कुठलेही काम आनंदाने करू शकता. कुठलेही काम करताना तुम्हाला थकवा जाणवणार नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणं खूप महत्त्वाचं व गरजेचं आहे, जेणेकरून आपलं शरीर तंदुरुस्त राहणार व आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढणार. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, शरीर मजबूत व बळकट बनवण्यासाठी, आपल्या बुद्धीला टवटवीत बनवण्यासाठी, शरीराला प्रसन्न ठेवण्यासाठी व्यायाम करणं फार महत्त्वाचं असतं. आणि हेच त्यांनी त्यांच्या आणि म्हणूनच आपले जे काही व्यायामामुळं आपल्याला जे काही फायदे होतात हे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या व्यायामाचे महत्त्व या कवितेतून आपल्याला समजावून सांगितले आहेत. बघा, खेडोपाड्यातल्या लोकांना व्यायाम करण्याचे महत्त्व समजून घेणे व त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. आपण परत एकदा कविता वाचणार आहोत आणि मग तुम्ही त्याचे शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस पैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगे राहे तरतरी. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्त कफवायू, जर्जर करीती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. तुम्हाला ही कविता समजली असेलच असे मला वाटते. ही कविता तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे आणि शब्दार्थ सुद्धा लिहून काढायचे आहेत. ही कविता तुम्ही 2-3 वेळा वाचा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त याचा अर्थ समजून येईल. धन्यवाद.